आम्ही कालपासून या ठिकाणी मी आणि मानसिक पवार एक न्यायाची लढाई घेऊन आम्ही लढत आहोत। आमचं मागणं आहे की करोड रुपये खर्च करून उदगीरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अनेक कामं झाली, अनेक विकासाची कामं माझ्या मंत्रिमंडळाने आणली आहेत। माझी मंत्र्याने अनेक विकास निधी आणला, मंत्रिपद काय असते ते दाखवून तरी मी कालच म्हणलं आहे। एवढा निधी आला, मात्र याचं कसं झालं आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खाते असं या ठिकाणी झालं आहे। उदगीरची बाब झाली आहे। उदगीरच्या संपूर्ण ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये जे कामं या ठेकेदाराने केली, संपूर्ण कामं अत्यंत निकट झालेले आहेत। आमचा आरोप नाही, तुम्ही घटनास्थळी जाऊन बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जाणते व्यक्ती आहात, प्रत्येक काम तुम्ही बघा, याचं एक काम नीट नाही। कामं करा बोंबा मारायची आम्ही आणि मध्ये देखायची यांनी। पोलीस क्वार्टर बघा, BNDCचं ऑफिस बघा, हे तहसील कार्यालय बघा आणि बौद्ध विहार बघा। जनतेचा करोड रुपयाचा निधी आला आणि तो असं वाया जात असेल तर ते उघडे डोळे नाही मग बसणार। आमचा रोष या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर आहे, जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही। माझा मुलगा रात्रपासून दवाखान्यात आहे, मात्र मी समाजाला शब्द दिला होतो, मी आणि मानसिक पवारांनी मी उपोषण करणार, त्या शब्दावर ठाम असून काल 2 वाजता उपोषण चालू केलं। मुलगा आजारी असला तरी उपोषणावर ठाम आहे। माझी प्रकृती आहे बघा, तुम्ही पाहिलात दुपारपासून थरथरी मला सुटले आहे, मात्र मी कदापि या आंदोलनातून माघार घेणार नाही। जोपर्यंत ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, त्यांच्यावर फसवणुकीवर दाखल होणार नाहीत, त्यांना काळ्या यादीवर टाकलं जाणार नाही, तोपर्यंत मी कोणत्याही बळीला दबावाला बळी न पडता आमची प्रकृती खालावली तरी मी शेवटपर्यंत कायदा हातात नाही घेता महात्मा गांधीच्या मार्गाने मी आंदोलन करणार आहे। आम्हाला काय झालं तर मग समाज गप्प बसणार आहे। आमचा एकटा समाज नाही, उदगीरचे सगळे जाणते आहेत, उदगीरवासी ते गप्प बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरतील। मात्र आम्ही हे न्यायाची लढाई कायदा हातात नाही घेता शेवटपर्यंत प्रकृती खालावली तरी जागेवर मी सलाईन घेईन। मात्र या आंदोलनातून मी आणि मानसिक पवार कदापि माघार घेणार नाही, तुम्हाला सांगू इच्छितो। जय